हाय सर्वांना. तर चला, आज संडे स्पेशल आपण मटण बनवणार आहोत. तर कशा पद्धतीने बनतं आहे आपलं मटण बघूयात. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर नमस्कार सर्वांना, येस ताई रेसिपी या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर बघूया आपण, तुम्हीसुद्धा व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता पहा. तर भाजी तर बघा खूप छान दिसत आहे आणि खायलासुद्धा अतिशय सुंदर होणार आहे आणि चवदारसुद्धा लागणार आहे. तर चला, वेळ न घालवता आपण बनवायला चालू करूयात. तर मी इथं मटण घेतलेलं आहे आणि मटण धुवून घेतलेलं आहे. तर बोकडाचं मटण आहे हे, एकदम स्वच्छ धुवून घेतले मी. आणि यासाठी अद्रक आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे. मटणाला हळद आणि मीठ लावून घ्यायचे आणि पेस्ट केलेली ती पण लावून घ्यायची अद्रक लसूणची. तर सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणार आहे. तर बघा तुम्ही. तर सगळे हे मिक्स करून घेऊयात आपण. आता पातेलं ठेवलेलं आहे मी गरम करायचं, त्याच्यात तेल घालून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला मटण घालून घ्यायचं आहे. मटण घालून घेतलं की छान असं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये. आणि आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. तेलामध्ये चांगलं वाफलवून घ्यायचं आहे मटण. तोपर्यंत वाफलते तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूयात. तर इथं खसखस घेतलेले आहे आणि तीळसुद्धा घेतलेलं आहे. आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे खसखस आणि तीळ. जास्त नाही भाजायचं, तर थोडंसं भाजून घ्यायचं आहे. खसखसने आणि तिळाने भाजी एकदम चवदार होणार आहे. तर भाजून झालेलं आहे, मी साईडला काढून घेतले. याच्यातच एक कांदा कापून घेतला होता मी. तर कांदासुद्धा छान असा भाजून घ्यायचा आहे. आणि याच्यातच लसूणसुद्धा घालून घेऊया आपण आणि थोडंसं तेल घालून घेऊया. लसूण आणि कांदा छान भाजून घ्यायचा आहे आणि थोडंसं मीठ पण घालून घेऊया, जेणेकरून मसाल्याला चव येणार. तर पहा, कांदा आणि लसूण भाजून झालेला आहे हलकासा आपला. आणि आपल्याला खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे. खोबरं पण तांबूस रंगावरतीच भाजून घ्यायचं आहे. तर खोबरंसुद्धा झालेलं आहे. तर आपण हे थंड करायला ठेवलेलं आहे. तर थंड करून घेऊया आणि मग मसाला करायचा आहे. तर तीळ आणि खसखस याचं वाटण करून घेऊया आपण अगोदर. आता ह्याच्यातच खोबरंसुद्धा बारीक करून घ्यायचं आहे. तर खोबरं पण बारीक झालेलं आहे बघा. आणि कांदा, लसूण आणि कोथिंबीर घालून घ्यायची आणि थोडंसं पाणी घालून मी याचं वाटण करून घेतलं आहे. छान असं वाटण तयार आहे आपलं. तर बघूया आता मटण वाफलेलं आहे का. तर मटणसुद्धा छान वाफलेलं आहे बघा. असं तेलात छान असं वाफलून घेतलं ना मटणाला, खूप छान चव लागते बरं का. तर असं जरा जास्त वेळ आपल्याला तेलामध्ये वाफलवून घ्यायचं आहे. तर मी गरम पाणी करून घेतलं होतं आणि गरम पाणी टाकून घेतलेलं आहे मटणामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मटण आपल्याला. आणि आता शिजूसुद्धा द्यायचं आहे. तर पहा, मटण तर शिजलेलं आहे बघा. तर आता आपण मसाला भाजून घ्यायचा आहे. तर तेलामध्ये आपल्याला छान मसाला जो केलेला होता असा परतवून घ्यायचा आहे. आणि हे काही मसाले आहेत, मटण मसाल्याचे पॅकेट टाकलेलं आहे. काळं तिखट, लाल मिरची पावडर आहे, धना पावडर, काळी मिरी पूड आहे. तर हे सगळे मसाले आपण परतवून घ्यायचे आणि चांगलं तेल सुटस तर मसाला भाजून घ्यायचा आहे. तर
मसाला छान भाजलेला आहे बघा. तर याच्यामध्ये आपल्याला मटण घालून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून घेऊया आपण. तो सगळा मसाला काही मी घातलेला नाही आहे. मी चिकनसुद्धा केलेलं आहे साईडला आणि त्या चिकनलासुद्धा त्यातलाच मसाला वापरला आहे मी. कारण मुलं मटण खात नाही आहेत म्हणून त्यांच्यासाठी चिकन बनवलेलं आहे. तर त्यातला अर्धा मसाला मी चिकनला वापरला आहे. आणि अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि मटण शिजू द्यायचं आहे. थोड्या वेळासाठी भाजी छान शिजू द्यायची आपल्याला. तर भाजी तयार आहे मटणाची. तर पहा. तर करून बघा तुम्ही. तर चवीलासुद्धा खूप छान लागते. आणि तोपर्यंत मी इकडे भाजी शिजत होती तोपर्यंत भाकरीसुद्धा करून घेतलेला आहे आणि भातसुद्धा करून घेतलेला आहे आणि चिकनची भाजीसुद्धा तयार आहे.